मित्र जवळचा असावाच पण शत्रू त्याहूनही जवळचा असावा, अशी एक जगप्रसिद्ध म्हण आहे. सन तुझू या चिनी विचारवंताच्या द आर्ट ऑफ वॉर या पुस्तकातून या म्हणीचा जन्म झाला. शत्रूला अंधारात ठेवण्यापेक्षा प्रकाशात तुमच्या डोळ्यासमोर ठेवणं कधीही सुरक्षित असतं, कारण समोरून येणारं संकट ओळखणं सोपं जातं. मात्र अमरावतीमध्ये भाजपची अवस्था अशी झाली आहे की त्यांचा मित्र कोण आणि शत्रू कोण हे ओळखणं कठीण झालंय. अमरावती महापालिकेचे निकाल हाती आलेत आणि या निकालांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या पॅटर्नची चर्चा सुरू केली आहे. कमळ फुललंय पण ते कोमजलेल्या अवस्थेत आहे. रवी राणा किंगमेकर झाल्याच्या आविर्भावात आहेत, पण त्यांच्याकडे किंग बनवण्या इतकं संख्याबळ आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीचे दादा गटवाले संजय खोडके यांनी भाजप समोर जी आट ठेवली आहे, त्यामुळं अमरावतीत सत्ता कोणाची येणार हे गणित भल्याभल्यांना सुटेन असं झालंय. त्यामुळे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार का? हा तिसरा कोण हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीव्ही मराठी. अमरावती महापालिकेत एकूण 87 जागा आहेत. सत्तेच्या सिंहासनावर बसण्यासाठी म्हणजेच बहुमतासाठी जादुई आकडा लागतो तो 44चा. पण निकाल त्रिशंकू लागलाय. त्यामुळे इथं किंग कोण बनणार यापेक्षा किंगमेकर कोण असणार हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण बहुमताचा आकडा गाठण्यासाठी कोणाकडे किती ताकद आहे ते जरा बघूयात. भाजप 25 जागा, सर्वात मोठा पक्ष, पण विजयाचा आनंद नाही, कारण गेल्या वेळी त्यांच्याकडे 45 जागांसह स्पष्ट बहुमत होतं, म्हणजेच थेट 20 जागांचं नुकसान झालंय. दुसरा युवा स्वाभिमान, रवी राणा यांचा पक्ष, 15 जागा. रवी राणा हे निवडणुकीतला सर्वात गेम चेंजर फॅक्टर ठरलाय. त्यांच्या पक्षाने 3 वरून थेट 15 जागांवर झेप घेतली. काँग्रेस 15 जागा. काँग्रेस आणि रवी राणांचा पक्ष दोघंही दुसऱ्या क्रमांकावर आहेत. चौथं MIM 12 जागा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 11 जागा. शिवसेना शिंदे गट 3 जागा. बसपा 3 जागा. ठाकरे गट 2 जागा. वंचित बहुजन आघाडी 1 जागा. हे आकडे जरा नीट लक्षात ठेवा, कारण पुढचं सगळं राजकारण याच आकड्यांभोवती फिरणार आहे. भाजपला एक हाती सत्ता मिळवता आलेली नाही. इथंच सुरू होतो अमरावतीचा खरा राजकीय पेच. राणा फॅक्टर, मित्र की शत्रू? आता वळूया त्या निवडणुकीतील सर्वात वादग्रस्त मुद्द्यांकडे. राणा दाम्पत्य. नवनीत राणा ह्या भाजपाच्या नेत्या आहेत. त्या भाजपच्या स्टार प्रचारक होत्या. पण अमरावतीच्या स्थानिक भाजप नेत्यांचं म्हणणं काय ते माहिती आहे? ते म्हणतात की आमचा पराभव विरोधकांनी नाही तर आमच्याच नेत्या नवनीत राणांनी केलाय. हे प्रकरण जरा थोडं समजून घ्यायला हवं. नवनीत राणांनी भाजपमध्ये असूनही आपले पती आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाचा प्रचार केला. भाजपचे अधिकृत उमेदवार होते, तिथे रवी राणांनीही उमेदवार उभे केले होते आणि भाजपची मतं विभागली गेली. विधानसभा निवडणुकीत नवनीत राणा रवी राणा यांच्याकडून भाजपसाठी कटेंगे तर वटेंगेचा असा प्रचार केला जात होता. पण आता त्याच राणांवर कटेंगे वटेंगेचे आरोप होत आहेत. याच मुद्द्याला घेऊन स्थानिक भाजपाच्या नेत्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून नवनीत राणांच्या हकालपट्टीची मागणी केली. भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप आहे. त्यांना वाटतं की राणा दाम्पत्यानं भाजपचा वापर करून केवळ स्वतःची ताकद वाढवली आणि शहरात भाजपला 25 जागांवर आणून ठेवलं. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की ज्यांनी भाजपला पाडलं त्यांच्याच मदतीने भाजप सत्ता स्थापन करणार का? हा जरा खरा प्रश्न आहे. संजय खोडकेंमुळे भाजप धर्मसंकटात आहे. भाजपची डोकेदुखी फक्त राणापुरती मर्यादित नाही, तर महायुतीतील त्यांचे सहकारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार संजय खोडके यांनी भाजपला धर्मसंकटात टाकले. अमरावतीच्या राजकारणात राणा विरुद्ध खोडके हे वैर जगजाहीर आहे. खोडकेने निकालानंतरही अत्यंत स्पष्ट आणि कडक भूमिका घेतली आहे. भाजप सत्ता स्थापनेसाठी रवी राणा किंवा त्यांच्या पक्षाची मदत घेणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देणार नाही. आम्ही विरोधात बसू असा थेट सांगावाच खोडकेंनी भाजपला पाठवलाय. म्हणजे परिस्थिती अशी आहे की भाजपला सत्तेसाठी मित्र हवेत, पण एक मित्र दुसऱ्या मित्राला चालत नाही. अगदी दोघांमध्ये अमरावतीच्या पॉलिटिक्समध्ये विड्या भोपळ्यांचं रिलेशन आहे. त्यामुळे भाजपला दोघांपैकी एकाची निवड करावी लागेल. पण केवळ एकाला सोबत घेऊन भाजपला सत्तेत येणं शक्य नाही. सत्तेचं अशक्य अंकगणित. आता आपण सत्तेची आकडेमोड समजून घेऊया जरा. भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी केवळ कठीण नाही तर गणिताच्या दृष्टीने अशक्यप्राय का बनलंय? कोणत्या 2 समीकरणाची चर्चा आहे? अमरावतीत बहुमताचा आकडा 44 आहे. पहिलं समीकरण, समजा भाजपने स्थानिक नेत्यांचा विरोध डावलून रवी नारांशी हातमिळवणी केली तर भाजप 25 जागा प्लस युवा स्वाभिमान 15 जागा, याची बेरीज केली तर 40 जागा होतात. तरी बहुमतासाठी 4 जागा कमी पडतात. पण या शिंदे गटाच्या 3 जागा मिळवल्या, 40 अधिक 3 43, तरी 1 जागा कमी पडते. म्हणजेच रवी राणांना सोबत घेऊनही भाजपचा महापौर होऊ शकत नाही. त्यांना अजून कोणाची तरी फोडाफोडी करावी लागेल. भाजप त्यामध्ये तरबेज आहे. पण अमरावतीमध्ये सध्या ते इतकं सोपं नाहीये. समीकरण क्रमांक 2, समजा भाजपने राणांना बाजूला सारलं आणि संजय खोडके राष्ट्रवादी यांची मदत घेतली. भाजप 25 अधिक 11 36 जागा. यात शिंदे गट जर मिळवला तर 3 जागा, एकूण बेरीज होते 39. इथे तर बहुमतासाठी 5 जागा कमी पडतात. समीकरण क्रमांक 3, भाजपला बहुमताची जुळवाजुळव करता आली नाही तर काँग्रेस सत्तेचा दावा करू शकते. कसं? हे समीकरण खूप इंटरेस्टिंग आहे. राणा नको या मुद्द्यावर सर्व पक्ष एकत्र आले तर काय होईल? काँग्रेसला राष्ट्रवादींच्या MIMची मदत घ्यावी लागेल. काँग्रेस 15 जागा, MIM 12 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस
खोडके गट 11 जागा, एकूण बेरीज होते 38 जागांची, तरी 6 जागा कमी पडतात. मग हे 6 कुठून आणणार? त्यासाठी बसपा 3 जागा, शिवसेना ठाकरे गट 2 जागा, वंचित 1 जागा, अंतिम बेरीज होते 44. ही करेक्ट मॅजिक फिगर बनणार आहे. हे समीकरण कागदावर जुळत आहे, 38 अधिक 6 44. पण खरा प्रश्न आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि MIM हे एकत्र येतील का? पण स्थानिक राजकारणात भाजप आणि राणांना रोखण्यासाठी हे अशक्य समीकरण येऊ शकतं असं राजकीय तज्ञांचं मत आहे. या सर्व पक्षांचा वोटर बेस जनाधार एकसारखाच आहे. त्यामुळे हे समीकरण प्रत्यक्ष उतरल्यास राज्याच्या राजकारणातील नवी नांदी ठरू शकतं. आरक्षणाचा सस्पेन्स, या सगळ्या गणितात अजून एक सस्पेन्स बाकी आहे, तो म्हणजे महापौर पदाचं आरक्षण. निवडणूक झाली, निकाल लागले, पण महापौर पद कोणत्या प्रवर्गासाठी आहे? खुल्या प्रवर्गासाठी, ओबीसीसाठी की महिलेसाठी, हे अजून निश्चित झालेलं नाही आहे. त्यामुळं महापौर पद आरक्षित झाल्यानंतरच अमरावतीच्या राजकारणाची खरी दिशा ठरेल. महापौर पद अशा प्रवर्गातील नगरसेवकासाठी सुटलं जो भाजप किंवा काँग्रेसकडे आहे पण राणांकडे नाही, तर रवी राणांची बार्गेनिंग पॉवर कमी होऊ शकते किंवा उलटही होऊ शकतं. त्यामुळे सध्या तरी वेट अँड वॉचची भूमिका सर्वच पक्ष घेत आहेत. थोडक्यात सांगायचं तर काय, अमरावतीत महापौर कोणाचं होणार हे अंकगणिताचं कोडं बनले. ते कोण आणि कसं सोडवणार हे महापौर पदाच्या सोडतीनंतरच अधिक स्पष्ट होईल. पण सध्या भाजपसाठी रस्ता सोपा आहे. सत्तेसाठी सर्व काहीही करण्याचं भाजपचं धोरण आपल्याला माहिती आहे. महापौर भाजपचाच होईल असा राणांचा दावा आहे, तर काँग्रेससाठी रस्ता काट्याकुटच आहे. तुम्हाला काय वाटतं? भाजप आणि राणा हे बसपाला फोडून 46 ही मॅजिक फिगर गाठतील की 38 वाली काँग्रेस सर्वांची मोठ बांधून 44चा चमत्कार करेल? अमरावतीत कमळ फुलणार की नवी आघाडी जन्म घेणार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या लाडक्या TOD मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.